यवतमाळच्या आर्णी केळापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीने चटणी भाकर आंदोलन आणि त्यानंतर घाटांजीमध्ये 2 दिवसीय उपोषण आंदोलन, त्यानंतर आता आर्णी तहसील पुढे जागल आंदोलन सुरू केलेलं आहे। सध्या माझ्यासोबत मंत्री शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोघे आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। भाऊ, नेमके तुमचं जागल आंदोलन करण्यामागचा हेतू काय, मागण्या काय सांगाल? या आर्णी तालुक्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांना जे सोयाबीनचं जे उत्पादन झालेलं आहे ते जवळपास 1 ते 2 क्विंटल एवढं झालेलं आहे एकरी, आणि तसंच कापसाचंही जे उत्पादन आहे ते 4 ते 5 क्विंटलच्या दरम्यान आहे। आणि हे सरासरी जवळपास 90% शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे। आणि अशी वास्तविक परिस्थिती असताना मात्र तहसील कार्यालयाकडून जो दुसरा अहवाल गेलेला आहे त्यामध्ये 50 पैशाच्या वर आणेवारी दाखवली गेलेली आहे, आणि त्याच्यामुळं 50 पैशाच्या वर गेल्यामुळं हा तालुका जो आहे तो दुष्काळग्रस्ताच्या यादीत नाही। आमची हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये मुख्य मागणी ही आहे की या तालुक्याला जी आणेवारी दाखवलेली आहे ती वस्तुस्थितीला धरून त्यांनी दाखवावी, जेणेकरून ती 50 पैशाच्या खाली येऊन हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा। त्याचप्रमाणे इथं पावसामुळं अतिवृष्टीमुळं खूप लोकांचं पिकाचं नुकसान झालं, आणि त्या नुकसानासाठी पीक विमा कंपनी ज्या आहे त्यांनी जे पैसे यांना विमाच्या पोटी द्यायला पाहिजे ते अनेक कास्तकारांना अजूनही हे पैसे भेटले नाही। आणि ज्या काही लोकांना भेटले आहे ते मात्र काही थोडे पैसे 700, 800, 50 म्हणजे त्यांची टिंगल उडवली गेली, त्यांची थट्टा करावं असे हे काही पैसे यंदा यांच्या खात्यात जमा झाले। तर असे प्रश्न आणि याच्यासोबत अनेक प्रश्नांना घेऊन हे जागल आंदोलन इथं आम्ही घेतो। नक्कीच आपण बघतोय की यवतमाळच्या काही शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांना 1, 2, 5 रुपये असे त्यांच्या खात्यामध्ये विमा टाकून त्यांची थट्टा उडवल्या गेली होती। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आहेत। सध्या काँग्रेसच्या वतीनं जागल आंदोलन तहसील पुढे चाललेलं आहे, तुमचा पाठिंबा या आंदोलनाला आहेत का आणि तुमची नेमकं भूमिका काय? आर्णी तहसीलच्या पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आमचे मित्र जितेंद्रजी मोघे यांच्या नेतृत्वात हे जागल आंदोलन चालू आहे। आणि काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीचे घटक आहे। त्याच्यामुळं काँग्रेसच्या या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन ते उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पाठिंबा देण्यासाठी मी इथं हजर आले। नक्कीच आपण बघतोय की अनेक इथं मंडळी महाविकास आघाडीचे नेते जागल करताना आपल्याला दिसत आहे। हा सध्या जिल्ह्यातला एकमेव असा आगळा वेगळा आंदोलन आपल्याला पाहायला मिळतो की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेस म्हणो की महाविकास आघाडीच्या वतीने आगळ्या वेगळ्या प्रकारे आंदोलन करून शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय का, असा प्रश्न यांनी उपस्थित होतोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।